नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत पतीचं पत्नी असताना इतर महिलेसोबत प्रेम प्रकरण जर असेल तर काय करावं अशा परिस्थितीमध्ये, कायदा काय सांगतो ह्या गोष्टींबद्दल, आणि जी पत्नी आहे तिला कायदेशीर काय पर्याय आहेत। ओके, तर ह्याच गोष्टींबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये। कधी कधी कसं होतं ना, जो पती असतो बघा, सगळ्यांच्याच परिस्थितीमध्ये ह्या गोष्टी नसतात, पण काही लोकांच्या परिस्थितीमध्ये जर अशा काही गोष्टी असतील तर आपण त्यांच्याबद्दल जरा समजून घेत आहोत। जो पती असतो त्याचं विवाहापूर्वी काही प्रेम प्रकरण असतं, पण त्याने त्याच्या पत्नीला सांगितलेलं नसतं। ओके, पहिली ही एक परिस्थिती। आणि दुसरी अशी परिस्थिती असते की त्याचा अगोदर काही प्रेम प्रकरण नसतं, विवाह झालं, तुमचा संसार वगैरे चांगला चालत असतो, पण विवाहाच्या नंतर त्याचं इतर महिलेसोबत प्रेम प्रकरण जुळतं। ओके, आणि ते जर त्याने त्याच्या पत्नीपासून लपवून ठेवलेलं असेल त्याचं प्रेम प्रकरण इतर महिलेसोबत, पण आता तुम्ही एकत्रच राहतात वगैरे, बरेच काय म्हणजे नवऱ्याच्या स्वभावावरून वगैरे किंवा त्याच्या राहण्यावरून वगैरे म्हणजे थोडंसं काही कल्पना येतेच पत्नीला की याचं काही वेगळंच चाललंय, म्हणून बाहेर काही प्रेम प्रकरण दिसतंय याचं, अशी तिला जरा कल्पना येते त्याच्या राहण्यावरून वगैरे, वागण्यावरून वगैरे। ओके, तर मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं? जर तुमचं म्हणणं असं आहे म्हणजे पत्नीचं की हा म्हणजे ह्याचे जे प्रेम प्रकरण आहे त्याने तुमच्यापासून लपवलेलं तर आहे, पण आता तुमच्याजवळ काय कायदेशीर पर्याय आहेत तुमच्या नवऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी, तर आता आपण एक गोष्ट समजून घेऊया। कायदेशीर पत्नी जी आहे ती काय काय करू शकते तिच्या पतीविरुद्ध, म्हणजे काय लीगल स्टेप्स घेऊ शकते। कायदेशीर जर बघायला गेला, जर पतीचं लव्ह अफेअर आहे, जर त्याने अडल्टरी केलेली आहे, ओके, तर ह्या गोष्टी जर कोर्टामध्ये जर सिद्ध झाल्या, हा जो ग्राउंड आहे ना, म्हणजे त्याचं जे प्रेम प्रकरण आहे बाहेर, ह्या मुद्द्यावर तुम्ही घटस्फोटाची केस नवऱ्याविरुद्ध दाखल करू शकता, पहिली गोष्ट। ओके, जर तुम्हाला नवऱ्यापासून मेंटेनन्स पाहिजे तर तुम्ही मेंटेनन्सच्याही केसेस तुम्ही तुमच्या पतीविरुद्ध दाखल करू शकता। पण तुम्हाला तुमच्या मनामध्ये जर असं असेल की तुमचा जो पती आहे त्याचं ज्या महिलेसोबत प्रेम प्रकरण आहे तिच्यावर काही कायदेशीर कारवाई करता येईल का, तर बघा, तुमच्या पतीचं जे इतर महिलेसोबत प्रेम प्रकरण आहे तर तुम्हाला त्या महिलेवर काही कायदेशीर कारवाई करता येत नाही, कारण त्याचं तो बघून घेईल। त्या महिलेने ज्यापर्यंत ती महिला तुम्हाला काही त्रास देत नाही डायरेक्टली इनडायरेक्टली, तेव्हापर्यंत तुम्ही तिच्यावर काही कायदेशीर कारवाई करू शकत नाही, ह्याच मुद्द्यावर फक्त की तिचं तुमच्या नवऱ्यासोबत प्रेम प्रकरण आहे म्हणून। ओके, मग तुमच्या जवळ कायदेशीर काय पर्याय होते? मी सांगितलं की तुम्ही एक त्याचं इतर महिलेसोबत प्रेम प्रकरण आहे ह्या मुद्द्यावर तुम्ही घटस्फोटाची केस दाखल करू शकता। जर तुमचा नवरा तुम्हाला जर सांभाळत नसेल तर त्याच्या विरुद्ध तुम्ही मेंटेनन्सच्या केसेस वगैरे दाखल करू शकता, किंवा इतरही काही गोष्टी ज्या म्हणजे तुम्हाला वाटतं की त्याच्यापासून म्हणजे काय प्रॉपर्टीमधून जर हिस्सा पाहिजे असेल, तुमचा जर हिस्सा बनत असेल त्याच्या प्रॉपर्टीमध्ये, तर ती केस दाखल करू शकता। जर पतीने तुमचा जर मानसिक शारीरिक छळ केला असेल तर तशी क्रिमिनल केस, फौजदारी स्वरूपाची केस दाखल करू शकता। ह्या कायदेशीर गोष्टी किंवा अजून काही कोणती केस असेल म्हणजे तुमच्यामध्ये जशा प्रकारच्या ज्या काही गैरकृत्य झाल्या असेल तशा प्रकारे केस दाखल करू शकता ह्या केसेस ऐवजी। पण समजा आता तुमचं असं म्हणणं आहे की जो पती आहे ना तो म्हणजे तो घटस्फोट देत नाहीये, तर मग अशा परिस्थितीमध्ये काय करणार? बघा, घटस्फोट दोन प्रकारे घेता येतो। एक म्हणजे की म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स। म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स म्हणजे काय की आपसी सहमतीने घटस्फोट घेणं, की बाबा त्याचंही म्हणणं आहे घटस्फोट घ्यायचं, तुमचंही म्हणणं आहे घटस्फोट घ्यायचं, याला बोलतात म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स। ओके, मग याच्यामध्ये घटस्फोट लवकर होतो। पण जो पती आहे तो त्याच्या गर्लफ्रेंडलाही ठेवतोय आणि तुम्हाला ठेवत नाहीये, पण घटस्फोटही देत नाहीये तुम्हाला। जर अशी परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या पतीविरुद्ध, जर पती आपसी सहमतीने घटस्फोट देण्यासाठी जर रेडी नसेल होत, ओके, आणि तुम्हाला ठेवतही नसेल सोबत, तर आणि तुम्हाला जर घटस्फोट हवा असेल तर तुम्ही तुमच्या पतीविरुद्ध कंटेस्टेड डिवोर्स पिटिशन दाखल करू शकता। म्हणजेच थोडक्यामध्ये सांगतो, एकतर्फे घटस्फोटाची केस त्याच्या विरुद्ध दाखल करू शकता। मग कोणत्या आधारावर तुम्ही
तुमच्या पतीविरुद्ध घटस्फोटाची केस दाखल करू शकता. क्रुएल्टी, जर तुमचा मानसिक शारीरिक छळ जर तुमच्या पतीने केलेला असेल तर ह्या आधारांवर तुम्ही तुमच्या पतीविरुद्ध घटस्फोटाची केस दाखल करू शकता. मग जर आता तुमचं म्हणणं असं असेल की सर आता हा जो घटस्फोटाच्या केससाठी जो लागणारा वेळ आहे हा किती वेळ लागतो. ओके, तर बघा जी म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स पिटिशन आहे म्हणजे आपसी सहमतीने तुमच्या दोघांचं म्हणणं आहे घटस्फोट घ्यायचं, तर ह्या केसमध्ये खूप कमी वेळ लागतो. 2-3 महिने, 5-7-8 महिने किंवा 4-5 महिने किंवा 1.5-2 महिने, म्हणजे जसं आता तिकडच्या कोर्टाप्रमाणे जे असेल ते, म्हणजे थोडासा साधारणतः हा असा एवढा वेळ लागतो. ओके, आणि जर म्युच्युअल कन्सेंटने जर तुम्ही डिवोर्स घेत नसाल, म्हणजे पती जर डिवोर्स देण्यासाठी नाही बोलत असेल पण तो तुम्हाला सांभाळतही नाहीये, तुमचा मानसिक शारीरिक छळ करतोय, ओके, तर ह्या केसमध्ये तुम्ही जर कंटेस्टेड डिवोर्स पिटिशन तुमच्या पतीविरुद्ध दाखल करणार, म्हणजेच की एकतर्फे घटस्फोटाची केस तुम्ही तुमच्या पतीविरुद्ध दाखल करणार, तर ह्या केससाठी जरा वेळ जाऊ शकतो. आता तो किती वेळ जाईल त्याचा काय असा ठराविक कायद्यामध्ये कालावधी नाहीये. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा किती वेळ जाईल हे सांगता येत नाही. जर तुम्ही लवकर केस चालवली ती, तर मग ती केसचा जो निकाल आहे घटस्फोटाच्या केसचा निकाल एकतर्फी तुम्ही तुमच्या पतीविरुद्ध दाखल केलेली, तो निकाल लवकरही लागू शकतो. मग आता समजा तुमच्या मनामध्ये जर डाऊट असेल की सर घटस्फोटाची केस जर दाखल केली, एकतर्फे नवरा जर देत नसेल घटस्फोट जर नवरा देत नसेल, तर मग एकतर्फे तुम्ही त्याच्या विरुद्ध घटस्फोटाची केस दाखल केली तर घटस्फोट होतोच का. ओके, तर बघा तुम्हाला सांगतो, जर न्यायालयामध्ये असे पुरावे आले की तुमच्या पतीने तुमचा मानसिक शारीरिक छळ केलेला आहे, हे जर न्यायालयामध्ये सिद्ध झालं तर मेहरबान न्यायालय तुमचा घटस्फोट मंजूर करेल, म्हणजे तुमचा जो डिवोर्स आहे तो ग्रांट होईल. ओके, डिवोर्सची केस तुमची वाली मंजूर होईल आणि घटस्फोट होईल तुमचा वाला, जर हे सिद्ध झालं न्यायालयामध्ये की तुमच्या पतीने तुमच्या विरुद्ध मानसिक शारीरिक छळ केलेला आहे तर. ओके, तर आता समजा तुम्ही पत्नी जी आहेत ना, पत्नी, तिचं म्हणणं जर असं असेल की सर मला घटस्फोट घ्यायचा नाहीये पतीसोबत, पण त्याच्या सोबतच राहायचंय, पण तो ठेवायला तयार नाहीये, तर मग तशा परिस्थितीमध्ये काय कराल. जर असं असेल, तो जर ठेवायला तयार नाहीये, तर तुम्ही नांदायला घेऊन जाण्याची केस दाखल करू शकता त्याच्या विरुद्ध, जर तुम्हाला त्याच्यासोबत राहायचंय तर. बऱ्याच वेळेस कसं होतं, तुम्ही दोघंही रागामध्ये असतात, रागामध्ये खूप काही, म्हणजे बऱ्याच वेळेस काय असे झगडे वगैरे होतात, नको तसे शब्द वापरले जातात. तर अशा परिस्थितीमध्ये जर अशी परिस्थिती असेल तुमच्यामध्ये, तर तुम्ही दोघांनी जरा वेळ घ्या, जरा विचार करा तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल, की तुमचं वैवाहिक जीवन हे कशा प्रकारे चांगलं होऊ शकतं. म्हणजे की तुमच्यामध्ये आता जे काही वादविवाद वगैरे झाले किंवा जे काही तुम्ही दोघांनी एक दुसऱ्यांना रागाच्या भारामध्ये जे काही बोललं असेल बरं वाईट वगैरे, ह्या गोष्टी विसरून तुम्हाला एक तुमचं परत वैवाहिक जीवन कसं जगता येईल याच्याबद्दलही तुम्ही जरा विचार करा. ओके, पण आता समजा जर पत्नी वेगळी राहत असेल, पती वेगळा राहत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये पत्नीला जर पतीसोबत जर राहायचं असेल तर तिच्याजवळ कायदेशीर काय पर्याय आहे. तर पत्नी तिच्या पतीविरुद्ध नांदण्याची केस दाखल करू शकते. ओके, जर नांदण्याची केस दाखल केली पतीविरुद्ध, तर त्यालाही न्यायालयामधून नोटीस जाईल, त्याचंही म्हणणं मागवलं जाईल. मग न्यायालय तुमच्या दोघांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा जसे तुमच्या दोघांच्या बाजूने पुरावे येतील त्या पुराव्यांच्या आधारावर जो काही योग्य निकाल असेल तो निकाल न्यायालय जाहीर करेल. जर न्यायालयाने सांगितलं की बाबा पत्नीला नांदव म्हणून, तर त्याला नांदवायचंय. जर त्याने तसं नांदवलं नाही तर मग तशी त्याच्या विरुद्ध पुढील कारवाई होईल. ओके, आता ह्या घटस्फोटा संदर्भामध्ये आणि पतीचं जे बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे आहे, ही जी काही मी तुम्हाला प्रोसेस वगैरे सांगितली, आता या प्रोसेसमध्ये हे काय जे काही मी तुमच्या समोर मांडल्या ह्या गोष्टी कायदेशीर, ह्या गोष्टींमध्ये ह्या प्रोसेसमध्ये अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत, काही लिगल म्हणजे प्रोसेस आहेत थोड्या, तर त्या सगळ्या लिगल स्टेप्स तुम्ही काय तुमच्या हस्बंडच्या अगेन्स्टमध्ये घेऊ शकतात हे एका व्हिडिओमध्ये मला सांगणं शक्य होणार नाहीये. म्हणून जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ म्हणून. ओके, आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी. धन्यवाद.